जय भवानी. मी दयानंद कदम तुळजापूरकर आराधी. आज व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे की असं भरपूर लोकांचं एक माझ्याकडे म्हणणं आलं की बाबा परडी आपल्या घरातलं कोण वारल्यावर परडी कधी बदलावी आणि कशी बदलावी. तर काय लोकांचं तर मला असं ऐकू आलं की म्हणजे बाहेर पुण्याला मुंबईला घरातलं वारलं की 6 महिन्यात परडी बदलायची असं सांगतील. काय तिकडले देवऋषी असतील कोण असतील लोक. पण असं न करता तुमच्या घरात म्हणजे कसं असतं परडी बदलायचं म्हणजे वरी सरास झाल्याशिवाय परडी बदलायची नाही असा रिवाज आहे बरं का परडीचा. आणि जे काय परडीचं शास्त्र आहे तुळजापुरातून चालतं. आजकाल बाहेर काही पण सांगायले की 6 महिन्यानं बदला, मग तुम्ही तुळजापूरला चला, आम्ही तुमच्यासोबत येतो, असं काही पण अप्रचार चालू आहे बाहेर. तर असं न करता एक वरीस झाल्यावर जुनी परडी तुम्ही तुळजापुरात ठेवायची आणून आणि नंतर देवीला अभिषेक भोगी पूजा साडी चोळी करून परडी पुजाऱ्याच्या हातनं घेऊन मग परडी बदलायची असा नियम आहे बरं का परडीचा. तर उगाच कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. एका वर्षानेच परडी बदलावी लागते, एका वर्षानेच परडी बदलायची असते. हा मूळ रिवाज आहे तुळजापूरचा. आणि ही जी काय परडीचा रिवाज आहे ही तुळजापुरातून चालू आहे. त्यामुळं बाहेरच्या लोकांचं कोणाचंही काही ऐकू नये. एका वर्षानेच प्रत्येकाने परडी ज्यांच्याकडे आहे त्यांनी बदलावी. कसं आजपत्र मी ह्याच्यात कधी मी असलं मला माहीत नव्हतं इंस्टा कुठं काय पण ते कसं आता लोकांना सांगण्याची गरज पडायली म्हणून मी सांगायचा प्रयत्न केला छोटासा. सगळ्यांनी पटलं तर समजून घ्यावं. जय भवानी. आई राधा उदे 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 उदे.